जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 19 डिसेंबर इसवी सन 1667. गोव्याच्या व्हाईसरॉयने छत्रपती शिवाजी महाराजांना पुढील पत्र पाठवले. शिवाजी राजे ह्यांस रेव पाद्री गोसालू मार्तीश यांच्याकडे पाठवलेले आपले पत्र मिळाले. रेव पाद्री गोसालू मार्तीश यांचा आपण जो चांगला आदर सत्कार केला व आमची पकडून नेलेली माणसे सोडून दिलीत त्याबद्दल आम्हास फार आनंद झाला. आमच्या राज्यात जे देसाई येऊन राहिले आहेत त्यांच्याविषयी आपण काही काळजी करू नये. ते गोवा बेटातच राहणार असून आमच्या राज्यात अन्यत्र कुठे जाणार नाहीत. त्यांच्यावर आमची नजर राहणार नाही. आपल्या बंदरातील व्यापाऱ्यांना आणि प्रजाजनांना आमच्याकडून उपसर्ग पोचू नये अशी मागणी आपले वकील साकोपंत यांनी आमच्याकडे केली होती. ती मागणी मान्य करून मी तिथसंबंधीचे हुकूम काढीत आहे आणि आपल्याकडून अथवा आपल्या राज्याचे कारभारी दत्तो पंडित यांच्याकडून जर मदतीची मागणी आली तर आम्हा उभय पक्षांच्या मैत्रीला उजाळा देऊन ती मागणी मी तत्परतेने पूर्ण करण्याची दक्षता घेईन. आपणाकडूनही मी अशाच वागणुकीची अपेक्षा करीत आहे. 19 डिसेंबर इसवी सन 1699. मराठ्यांच्या सैन्याने कराडचा फौजदार गोरीपान याला कैद केले. बादशहा औरंगजेबाने मार्च 1689 मध्ये शंभूराजेंची क्रूर हत्या केली. या धक्क्याने मराठ्यांची बाजू काही काळासाठी थोडी कमकुवत झाली, पण छत्रपती राजाराम महाराजांनी दक्षिणेत जिंजीला जाऊन निष्ठावान सरदारांच्या सहाय्याने मराठेशाही तोलून धरली. पुढे राजाराम महाराज महाराष्ट्रात परत आल्यावर त्यांनी सेनापती धनाजी जाधवरावांच्या नेतृत्वाखाली मल्हारराव, नेमाजी शिंदे व परसोजी भोसले यांच्यासह 40,000ची फौज देऊन त्यांना औरंगजेबाच्या ब्रह्मपुरीच्या छावणीवर हल्ला करण्यासाठी पाठवले. सेनापती जाधवराव यांनी गनिमी काव्याने बादशाही छावणीवर हल्ला करत ती लुटली व मोगल सरदारांचे काबिले कैद केले. सेनापती धनाजी जाधवराव यांनी प्रत्यक्ष बादशहाच्या छावणीवर केलेल्या या जबरदस्त हल्ल्याने मोगल दास्तावले होते. याच दरम्यान सातारा प्रांतातच मराठ्यांनी आणखी एक पराक्रम केला होता. कराडचा फौजदार घोरी खान हा साताऱ्याच्या तळावरून कराडला निघाला होता. या वाटेवर बहुधा धनाजी जाधवरावांच्याच फौजेतील एका तुकडीने घोरी खानावर हल्ला करून त्याला कैद केले. ही लढाई रहमतपूर ते मसूर या मुलखात झाली होती. 19 डिसेंबर इसवी सन 1717. श्रीमंत तुळसाराणी साहिबा होळकर यांची पुण्यतिथी. गफूर खान या गरवेद्याने 19 डिसेंबर 1717 रोजी महाराणी तुळसाबाईचा निर्दय खून केला व त्यांचे प्रेत क्षिप्रा नदीत फेकून दिले. श्रीमंत तुळसाराणी होळकर या श्रीमंत महाराजाधिराज यशवंतराव होळकर यांच्या पत्नी होत्या. या युद्धामधील त्या शहीद स्त्रीरत्न आहेत. त्यांच्या महिदपूरची वाघीण म्हणून ओळखलं जातं. हे स्त्रीरत्न आजपर्यंत इतिहासात दुर्लक्षित आहे, ज्याप्रमाणे त्यांची समाधी आहे. 19 डिसेंबर इसवी सन 1788. गुलाम कादरला पकडून आणण्याच्या कामगिरीवर राणेखान फौजेसह महादजीच्या खातीर गेला होता. त्यास घाबरून त्याने मिरज किल्ल्याचा आश्रय घेतला. त्याने तिथे राहून मराठ्यांशी 2 महिने झुंज दिली. दिनांक 17 डिसेंबर 1788 रोजी किल्ल्याचे बाहेर येऊन मराठ्यांशी लढाई केली. मराठ्यांनी कापाकापी सुरू केल्यावर गुलाम कादरने पळ काढला. त्याचा पाठलाग करून त्यास दिनांक 19 डिसेंबर 1788 रोजी पकडले व पाटील कडे रवाना केले. महादजींनी त्यास कैदेत ठेवून दिनांक 3 मार्च 1789 रोजी ठार मारले व बादशाह आलम यास पुन्हा तख्तावर बसवले. या थोर कामगिरीबद्दल शाह आलम बादशाहने खुश होऊन महादजी शिंदे यांना अलीजा बहादर हा किताब दिला. मथुरा, वृंदावन ही स्थळे मराठ्यांस पुन्हा मिळाली. महादजींच्या इच्छेप्रमाणे बादशाहने आपल्या मुलुखात गोवध बंदीचे फरमान काढले आणि शेवटी पुन्हा दिल्लीच्या बादशाहाला राखणारे फक्त मराठेच आहेत हे संबंध हिंदुस्थानाला कळून चुकले.